तुम्ही बघितला ना खरंच असं वाटेल की काही एक स्वर्गच आहे की काय. इतकं सुंदर असं नजारा. फक्त तुम्ही आवाज ऐकत असाल. मी अशा ठिकाणी आले बघा. पहिला मी दाखवते, तुम्ही बघा. बघितल्यावर तुम्हाला कळेल मी कुठं आले. पहिला बघून घ्या. टर्न 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 अँड बघितलं. हे बघा, मी पुढं नाही जाणार कारण की मी इथूनच शूट करायला लागले, लांबून शूट करायला लागले. तिकडं खूप लोक आहेत. खरं मला नाही जायचं आहे तिथं. मी इथंच थांबून शूट करायला लागले. खरं मी आले कुठे. हे आहे गोलशन मटकी. गोलशन मटकी गोकाक म्हणजे हिडकल डॅम गोकाक असं रोडला लागतं आहे आणि बेळगावपासून कमीत कमी 45 किलोमीटर्सच्या अंतरावरती आहे. 1 तास ते सव्वा तास धरून चला इथं यायला लागतं आहे आणि रस्ता तर इतका सुंदर आहे इकडे यायचा. आणि दृश्य तर बघू शकता. वाव वाव म्हणण्यासाठी आहे. पाऊस झाला आहे, पावसामुळे इतकं पाणी आलेलं आहे. इतकं सुंदर दृश्य, इतकं सुंदर नेचर आणि काय सांगू, खरंच खूप सुंदर. हे सगळं असं खाली बॅक वॉटर आहे, पाणी वाहून चाललं आहे तिकडं आणि इतकं छान डोंगर एरिया, डोंगर आहे. बारीक असा पाऊस पडत आहे आणि हे नेचर आहे. हे एकदम वाव म्हणण्यासारखं नेचर आहे. खूप लोक असं खाली उतरलेत, तिकडं उतरलेत. मुलं आहेत, ही मुलं जरा हुरमुरपणा करणारच. मुलं खाली उतरून गेलेत. तिथंपर्यंत पण जाऊन कसं गेलं काय माहिती. साईडला कसं जायचं आहे मला माहीत नाही. आम्ही बहुतेक इकडं कुठून तर आलो आणि ह्या साईडनं आम्हाला इकडं एंट्री मिळाली. तर तिकडं पण जाऊन लोक बघू शकतात. खरं नाही, आम्ही इथूनच बघणार आणि तुम्ही पण माझ्याबरोबर इथूनच एन्जॉय करा हा फॉल्स. गोलशन मटकी इतका सुंदर नावासारखंच आहे. गोल शिन मटकी. वाव. कारण की आता हे हरभरीचं धक्काबुक्की खाल्लं नको म्हणजे झालं. माझा आवाज येतो काय. आवाज येत असेल की नाही माहीत नाही. खरंच खूप सुंदर असा, खूप सुंदर असा फॉल्स आहे. हे बघा, मी तुम्हाला फक्त त्याचं फ्लिप करून पडत्याला दाखवते. बघा, हे बघू शकता किती सुंदर असा धबधबा आहे गोलशन मटकी. आणि इकडं खाली वगैरे असं दगडं वगैरे खूप आहेत. लोक कुठं कुठं बसलेत बघू शकता. खूप छान असा धबधबा आहे आणि असं स्टेप्स असल्यासारखे आहेत. स्टेप्स असल्यासारखे आहेत. असं स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय स्टेप असं आहेत. खूप सुंदर असा धबधबा आहे. नेचरनं भरलेला आहे पूर्ण डोंगर एरिया, डोंगरामध्ये. आणि असा सुंदर असा वाहणारा हा सुंदर असा धबधबा गोलशन मटकी नावाचा. खरं त्याचं बघितलं ना हे असं डेंजर नाही आहे तितका तो. खरं पाणी आहे, शेवटी रिस्कच नाही पाणी म्हटलं तर. आणि आता पाण्याचा फ्लो मला वाटते जरा वाढल्यासारखा. कारण की मगाशी कमी वाटला आणि आत्ता एकदम जोर वाटायला लागला आहे. कारण की पाऊस कुठं तर होत असेल. हे सुंदर असं नेचर बघून घ्या आणि तुम्हाला आवडलं तर नक्कीच या. किती सुंदर असं नेचर आहे हे. आणि ही मुलं इतकं असं मस्ती करायला लागले. करू दे. छान असं नेचर आहे हे. संध्याकाळचे 6 वाजत आलेत आणि आत्ता ह्या टायमाला इतकी गर्दी व्हायला लागले. बहुतेक सकाळपासून तर लोक येतच आहेत आणि आत्ता पण खूप गर्दी झाली. आता मी ह्या स्पॉटवरती होते तिथं कोणीच नव्हतं आणि आता इतकी मुलं वाढलेत ना इथं. भरपूर अशी मुलं आलेत सगळीकडं. माझ्या पाठीनं बघू शकता सगळी मुलं झाले तिकडं आणि आम्ही इकडं बसलो आहे आता थोडा वेळ. आणि हे इतकं सुंदर दृश्य खरंच डोळ्याचे पारणे खेळण्यासारखं आहे. इतकं सुंदर दृश्य आहे ना. खरंच खूप लहान असताना मी आले होते, मला असं आठवतं आहे. खरं म्हणजे आमची ट्रीप आली होती. पाऊस म्हणजे पाणी नव्हतं, थोडंसं पाणी होतं तेव्हा. आणि आत्ता इतकं सुंदर असं दृश्य बघून ना मी खरंच वाव म्हणण्यासारखं आहे. म्हणजे काही हे बघायला पाहिजे, हे एकदा तर बघायलाच पाहिजे असं आहे हे दृश्य. आणि खरंच सुंदर दृश्य आहे असं. वाव. खूप सुंदर, खूप 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 सुंदर.
हा शूट ना मी थोडं वरूनच घेतले. म्हणजे मी इथं खाली होते त्याच्यानंतर थोडंसं वरती आल्यानंतर इथून वरूनच शूट घेतले. त्याच्यानंतर इतकं सुंदर वाटत होतं ना, एक काहीतरी वॉलपेपर असल्यासारखं. आता पाणी कमी असल्यामुळं एक साईडनंच पडायला लागलं आहे, नाहीतर तिथं जी लोकं थांबलेत ना तिथंपर्यंत धबधबा फुल भरतो आणि इतका सुंदर वाहतो ना हा धबधबा पूर्ण पाणी खूप असल्यावरती. आता पाऊस तितका नाही आहे आणि पाणी पण कमी आहे, तर लोकं खाली पण उतरलेत. तिथं फिशिंग म्हणजे फिशर्स बसलेत फिश पकडण्यासाठी खाली तिकडं दोन्ही साईडला. असा इतका सुंदर धबधबा आहे ना हा गोलशन मटकी नावाचा. मी ना तिथं बसून ना हे नेचर इतकं एन्जॉय करत होते. इतका छान आवाज येत होता आणि इतकं सुंदर नेचर आहे आजूबाजूला ग्रीनिश डोंगर आणि इतकं छान वाटत होतं ना. आणि तितका रिस्की पण आहे तो, म्हणजे मस्ती नाही केली तर असं हे छान नेचर एन्जॉय आम्ही करू शकतो. खूप सुंदर वाटलं. आणि जाताना ना मिस्टर मला हे सांगत होते, हे सगळं जे बांधलेलं तुला दिसत आहे ना हे डॅमचं बॅक वॉटर म्हणजे पाणी भरल्यावरती इकडं बाहेर येऊ नये असं म्हणून ते इतकं उंच असं बांधलेलं हे आहे म्हणून ते मला समजावून सांगत होते. आणि तिकडं पाठीमागं आहे सगळं डॅमला जितकं पण पाणी आलं तर हे रोडवरती येऊ नये म्हणून असं पहिलेच्या जमान्यात बांधलेलं ते एक असं हे केलेत म्हणे. मग त्याच्यानंतर हे एक ब्रिज आहे, ब्रिजवरनं जावं लागते त्याच्यावरती. तिथून हे समोर तुम्हाला लांबून दिसत नाही, तिथून पण बॅक वॉटर येते म्हणजे असं कलरचं पाणी तुम्हाला कधी कुठला तर व्हिडिओमध्ये मी दाखवेनच. तिथून पण असं दरवाजे आहेत पाणी सोडतात तिथून. ते इतकं सुंदर होतं ना ती पण सीनरी. आणि इथून थोड्याच अंतरावरती आम्हाला जायचं होतं, म्हणजे हे जाताना मी हे शूट घेतले होते. आणि इतकं सुंदर रस्ते तर इतके छान केलेत ना, खूप सुंदर रस्ता आहे म्हणजे टेन्शन नाही, म्हणजे रस्ता इतका छान आहे. नंतर येताना वापस इतका जोर पाऊस चालू झाला ना तिकडे. आम्ही सेनरी एन्जॉय केलो. त्याच्यानंतर खूप जोर पाऊस चालू झाला आणि इकडं आत येताना थोडासा छोटा रस्ता आहे, तर तुम्ही येताना जरा सांभाळूनच या. आणि खूप मी एन्जॉय तर केले. नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब देखील करा. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.